स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. लोककल्याणकारी योजना तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आणि विट्यात अंमलबजावणी. तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आमच्या उपलब्ध सुविधा: डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध. तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे. आमचा पत्ता: श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा. तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता: ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, विटा. श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. तहसील कार्यालय, खानापूर, विटा येथे शासकीय नियमानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच या जयंतीचा औचित्य साधून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रेरणेतून छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्था अर्थात सारथी यांच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. सदर कार्यक्रम डॉक्टर विक्रम बांदल, उपविभागीय अधिकारी, उपविभाग, विटा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमात सारथी संस्था तसेच या संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. सारथी संस्था 25 जून 2018 रोजी स्थापन झाली आणि तिचं मुख्य कार्यालय पुणे इथं आहे. या संस्थेमार्फत UPSC आणि MPSC यासाठी प्रशिक्षणाकामी तसेच UGC नेट व MHSET परीक्षा याकरता विद्यावेतन देण्यात येतं. परदेशी भाषा शिक्षण अभ्यासक्रमासाठी सारथी मार्फत शैक्षणिक शुल्क प्रतिकृती योजना राबवली जाते. MPhil PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येते. यासोबतच सारथी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत संगणक संबंधित आणि आधुनिक काळाशी सुसंगत असं प्रशिक्षण देण्यात येतं. यासोबतच विविध शिष्यवृत्ती सुद्धा दिल्या जातात. या कार्यक्रमात संस्थेमार्फत आतापर्यंत प्रशिक्षण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. यासोबतच सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजना अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य कार्यक्रम यामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थी यांनी आपल्या स्वकमाईतून कृतज्ञतापूर्वक आपल्या आईला साडी व वडिलांना कपडे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श व संस्कार अचानक आणण्याचा मानस जाहीर केला. या अशा कार्यक्रमातून या कल्याणकारी योजनेचे प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी, ग्रामीण भागातील तसेच तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचावी असं आवाहन प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी केलं. यावेळी तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाचं नियोजन डॉक्टर विजय साळुंखे, निवासी नायब तहसीलदार यांनी केलं. तसेच सूत्रसंचालन साधना कॉम्प्युटर प्रशिक्षण संस्था संचालिका कुमारी लीना शांतीसागर आंबुडकर यांनी केलं. या कार्यक्रमात खानापूर तालुक्यातील सारथी अंतर्गत प्रशिक्षण संस्था लाईफलाईन कॉम्प्युटरचे संचालक विजय महाडिक, यश कॉम्प्युटर्स खानापूरचे संचालक गजानन जाधव, यशोधन कॉम्प्युटर विटा संचालक प्रवीण माने आणि लाईफलाईन कॉम्प्युटर विटा या चारही संस्थांमध्ये शिकलेले विद्यार्थी आणि तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्ग सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर विक्रम बांदल, प्रांताधिकारी विटा. सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज शिवजयंतीचे निमित्त साधून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि माननीय जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे साहेब यांच्या प्रेरणेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसील कार्यालयामध्ये सारथी या संस्थेमार्फत ज्या विद्यार्थ्यांना विविध लाभ मिळालेले आहेत, शिष्यवृत्ती मिळालेली आहे आणि त्याद्वारे त्यांना जे प्रशिक्षण मिळालेलं आहे त्यातून त्यांना जे जॉब लागलेले आहेत त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. आणि सारथीमार्फत जे उपक्रम राबवले जातात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी, तर त्यांच्या तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत जी माहिती प्राप्त व्हावी, प्रबोधन व्हावं यासाठी वेगवेगळ्या संस्था आणि महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवण्यात आला होता. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी सारथीचे शिष्यवृत्ती घेऊन किंवा सारथीमार्फत जे मोफत कोर्स दिले जातात ते घेऊन शिक्षण घेतलेले विद्यार्थी ज्यांना जॉब लागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी पहिल्या कमाईतून त्यांच्या आपल्या आईवडिलांना काही भेटवस्तू दिल्या. ती फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते, कारण की ही सारथी संस्थेचं उद्दिष्ट ते आहे की मराठा समाजातील जे गरजू आणि तळागाळातील विद्यार्थी आहेत ज्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्तींची गरज आहे, कोर्सेसची गरज आहे करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी, अशा विद्यार्थ्यांना सारथीमार्फत ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यातून स्वतः पाया उभं राहून आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याची भावना त्यांची निर्माण होते. ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. आणि
हा उपक्रम आणि ही जी योजना आहेत शिष्यवृत्तीच्या आहेत त्याबद्दल तळागाळावर माहिती मिळावी प्रबोधन व्हावं असे आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. एवढं बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.